आहेत की ई-के-वाय-सी बाबत नातेवाईकांचे आधार कार्ड चालणार आहे का? ई-के-वाय-सी नक्की करायची कशी? प्रश्नांची उत्तरे काय द्यायची? या संदर्भातील जी-आर जो होता त्या जी-आरकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे। तर या जी-आरबद्दल आपण सविस्तर माहिती आज घेणार आहोत, त्याच्यामुळे नक्की ही ई-के-वाय-सी करायची कशी याबाबतच्या तुमच्या सर्व शंका दूर होणार आहेत। तसेच पतीचे किंवा वडील नसल्यास कोणाचे नाव टाकायचे, काय करायचं, सर्व सविस्तर उत्तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या सर्व अपडेट सर्वात आधी आणि योग्य पद्धतीने मिळणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो नमस्कार। हा जी-आर कधीचा होता? तर हा जी-आर होता 18 सप्टेंबर 2025चा, ज्या दिवशी आपल्या राज्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करण्यासाठी आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्यावेळीचा हा जी-आर होता आणि या जी-आरमध्ये काय सांगितलं होतं ते आता आपण पाहूया। तर बघा, यामध्ये सुरुवातीला लाडकी बहीण योजनेबाबतची सर्व माहिती देण्यात आली होती। डीबीटीच्या माध्यमातून पैसे वितरित होतात वगैरे वगैरे ही सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेली होती। तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक तरतुदी कोणत्या केल्या, काय केल्या, सर्व सविस्तर माहिती देण्यात आली होती। आणि यामध्ये खाली बघा सांगितलेलं की मंत्रिमंडळाने काय केलं तर घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई-के-वाय-सी करावयाचे आहे। महिला व बालविकास विभागाची जे कोणी एक व्यक्ती होती त्या व्यक्तींना या ठिकाणी UIDAI ने नियुक्त केले होते, म्हणजेच की आधार प्रमाणीकरण करून तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली होती। आणि अशा पद्धतीने ही ई-के-वाय-सी प्रक्रिया राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली, ज्यासाठी आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सीसाठी ही अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली होती आणि या वेबसाईटवर जाऊन आधार ऑथेंटिकेशन करून लाडक्या बहिणींनी आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी या संदर्भात आदेश देण्यात आलेले होते। या ठिकाणी बघा आधार ऑथेंटिकेशनचा ऑप्शन देण्यात आलेला होता आणि ही ई-के-वाय-सी करणे सर्वांना बंधनकारक करण्यात आले होते। अजून एक महत्त्वाचा प्रश्न जो असतो की ई-के-वाय-सी करायची कोणी, तर ई-के-वाय-सी सर्वांनाच बंधनकारक, ज्या या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात त्या प्रत्येक महिलेला त्यांची ई-के-वाय-सी करणे या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेले। आणि म्हणून मग ही ई-के-वाय-सी प्रक्रिया कोणी करायची या प्रश्नाचं उत्तर असणार आहे की सर्वच लाडक्या बहिणींनी आपली ई-के-वाय-सी करायची आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचे जे आपले प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरे आपण पटपट घेणार आहे, जास्त वेळ तुम्हाला व्हिडिओमध्ये थांबवणार नाही, व्हिडिओ जास्त मोठा देखील करणार नाही। तर सुरुवातीला आपण लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर त्या ठिकाणी जायचं आहे, जे आपण सर्वजण जातो। हे बघा या ठिकाणी सांगितलं की अधिकृत वेबसाईटला भेट द्या, त्यानंतर ई-के-वाय-सीवर बॅनरवर क्लिक करा, जिथे आपल्याला येतं की बघा ई-के-वाय-सी करण्यासाठी इथे क्लिक करा, त्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर ई-के-वाय-सी फॉर्म उघडणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक टाकायचा आहे। त्या आधार क्रमांकावरून नंतर तुम्हाला OTP येणार आहे, तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी टाकावयाचा आहे। आणि OTP टाकल्यानंतर काय येईल, तुमची ई-के-वाय-सी झाली आहे का नाही। सर्वात महत्त्वाचा विषय की अनेक लाडक्या बहिणी विचारत होत्या की आमची ई-के-वाय-सी झाली का नाही, हे आम्हाला कसं समजणार। तर लक्षात घ्या, या ठिकाणी यामध्ये स्पष्टपणे काय सांगितलं की ई-के-वाय-सी झाली की नाही आपण कसं ओळखायचं, तर जेव्हा तुम्ही तुमचा आधार नंबर टाकणार आहे तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी दोन मेसेज येणार। एक तर काय येणार की ई-के-वाय-सी आपला आधीच पूर्ण झालेली आहे हे या ठिकाणी तुम्हाला दिसेल, किंवा तुमचे या नाव मंजूर यादीत आहे का नाही ह्या दोन गोष्टी पाहिल्या जातील। आता यामध्ये अनेक महिलांचा काय विषय झाला लक्षात घ्या, त्यांनी ज्यावेळी आधार नंबर टाकला तेव्हा त्यांना मेसेज आला की आधार क्रमांक लाडकी बहीण योजनेच्या यादीत समाविष्ट नाही। अशा महिलांनी समजून जायचे की आपल्याला योजनेचे यापुढील पैसे येणार नाहीत, आपल्याला योजनेतून कायमस्वरूपी अपात्र केलेलं आहे। ज्यांना ई-के-वाय-सी आधीच पूर्ण झाली आहे असा मेसेज येणार आहे, त्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली आहे, त्यांना कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही आणि त्यांना योजनेचा लाभ असाच सुरू राहणार आहे। त्यानंतर यामध्ये सर्वात महत्त्वाचे खाली बघा, जर तुमची ई-के-वाय-सी झाली नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला OTP येणार आहे आणि तो OTP टाकून तुम्हाला पुढे प्रोसेस करायची आहे। या ठिकाणी बघा सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर पुढच्या पृष्ठावर पती आणि वडील ही दोनच गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे, तुम्ही लक्षात घ्या। पती आणि वडील लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करताना नातेवाईकांचा या ठिकाणी कोणत्याही प्रकारे उल्लेख करण्यात आलेला नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींनो महत्त्वाची बाब आहे। बघा या ठिकाणी स्पष्टपणे तुम्हाला दाखवत आहे मी, पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी करायची आहे तुम्हाला। नातेवाईकांचा जर विषय असता तर या ठिकाणी नातेवाईकांचा देखील उल्लेख पती आणि वडील यांच्या शेजारी करण्यात आलेला असता, त्यामुळे कुठल्याही प्रकारे लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी जी-आरवर त्या ठिकाणी
पती वडिलांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही नातेवाईकाचा उल्लेख नाही, म्हणून कुठल्याही नातेवाईकाचा तुम्ही आधार नंबर टाकून तुमची ई-केवायसी करायला जाऊ नका. त्यानंतर पती वडील यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईलवर OTP येईल. तो OTP तुम्हाला टाकून काय करायचं आहे, तुम्हाला त्या ठिकाणी पुढे जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे. जी तुमची जात आहे तो प्रवर्ग निवडा. दोनही प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्यास दोनही प्रश्नांची उत्तरे तुमची होय अशीच यायला हवीत. नाही म्हटल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरता. म्हणून या पद्धतीने तुम्ही तुमची ई-केवायसी प्रक्रिया अगदी योग्य पूर्ण करून घेऊ शकता. इतर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. नातेवाईकांचा विषय असेल काय असेल कुठल्याही प्रकारे याबाबत GR मध्ये उल्लेख करण्यात आला नाही. वेबसाईट सध्या डाऊन आहे, परंतु वेबसाईट परत चालू होईल आणि वेबसाईट चालू झाल्यानंतर तुम्ही तुमची ई-केवायसी प्रक्रिया व्यवस्थित पद्धतीने पूर्ण करून घ्यायची आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.